जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळचंडे, संचालक उडान करिअर अकॅडमी चंद्रपूर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्राउंडच्या तारखा ज्या आहेत त्या अति संभाव्य तारखा 20 जानेवारी पासून आलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने तुमची प्रॅक्टिस आता जोरदार असायला पाहिजे. कोणीही झोपून राहता कामा नये, थोडस तयारीला लागा. हीच ती वेळ आहे संघर्षाची. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, की आपले उडान खाकीचे पेपर्स चालू आहेत आणि त्यामध्ये आपण काही पेपर्स कठीण पातळीचे सुद्धा घेत असतो आणि काही इझी सुद्धा घेत असतो आणि काही मीडियम सुद्धा घेत असतो. याचा मागचा आता इझी घेण्याचे पेपर म्हणजेच जे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा मनोबल न खचवता मनोबल वाढवता कसा येईल, या दृष्टिकोनातून आपण तो जो पेपर आता घेत आहोत. आपण आता मागच्या सॅटर्डेला जो झालेला पेपर होता किंवा आताचा जो पेपर आहे सॅटर्डेचा, तो सुद्धा आपण थोडा लो बजेटचा म्हणजे थोडं त्याला काय म्हणता येईल, इझी लेवलचा जो पेपर आहे किंवा क्वेश्चन आहे त्या पेपर मधील, ते इझी लेवलचे आपण टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचं कारण म्हणजे फक्त तुमचं मनोबल, एक कॉन्फिडन्स लेवल वाढवणे हाच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जानेवारीमध्ये लेवल ऑफ क्वेश्चन आपल्या क्वेश्चन पेपरची थोडी टफ भेटेल. त्या अनुषंगाने तुम्हाला रात्रचा दिवस करून अभ्यास करणे गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न दवडता आज आपण पेपर क्रमांक उडान खाकीचा 52 यामधील अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाची सविस्तर उत्तरे बघूया. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघितलेला की अल्टरनेट पॅटर्न तो पेपर न देता एक सिक्वेन्शियल पॅटर्न दिला. का बरं? तर त्याच्या मागे सुद्धा रिझन आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क यावेत. ओके, तर त्या पेपर मधील प्रश्न क्रमांक 51 बघा. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? म्हणजे हा जो आहे तो जॉमेट्रीचा क्वेश्चन आहे, म्हणजे भूमितीचा प्रश्न आहे. एक वर्तुळाकार समजा शेत आहे आणि त्या शेताच्या भोवती आपल्याला किती पदरी, 4 पदरी असं कुंपण घालायचं आहे. तर त्याला प्रति मीटर कुंपण घालण्यासाठी किती रुपये खर्च येत आहे? 40 रुपये खर्च येत आहे. तर टोटल खर्च किती लागेल बघा. मग आता आपल्या शेताला एक पदरी कुंपण घालण्यासाठी जे लागणार खर्च असेल किंवा तार असेल, तर तो म्हणजे त्या वर्तुळाकार शेताचा परिघ. मग वर्तुळाचा परिघ म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. परिघ म्हणजे सरकम्फरन्स 2 पाय आर. हे झालं एक फेरी किंवा एक पदरी कुंपण घालण्यासाठी लागणारा जो तार असेल किंवा जे दोरी असेल, तर त्याचा एक डिस्टन्स भेटलेला असेल. तर देन त्याच्यानंतर आपल्याला असं किती पदरी करायचं आहे? 4 पदरी म्हणजे 2 पाय आर गुणीला 4 आणि प्रति मीटर खर्च जो येतोय तो किती रुपये येतोय? 40 रुपये खर्च येतो. मग आपण कॅल्क्युलेशन जर केलं, एकूण खर्च इज इक्वल टू 2 गुणीला पाय म्हणजे 22/7 गुणीला रेडियस तुमची त्रिज्या 56 गुणीला 4 गुणीला 40. मग 7चा भाग याच्यामध्ये किती वेळा चालला? 8 वेळा. 7 8 56. 22 दुने 44 गुणीला 8 चो 32 गुणीला 40. 44 गुणीला मग विचार केला 4 दुने 8, देन त्याच्यानंतर 4 तिरी 12. जर याचं कॅल्क्युलेशन आपण पुरेपूर करू तर तुमचं 56,320 रुपये यायला पाहिजे. म्हणजे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण जो खर्च येईल तो 56,320. म्हणजे ऑप्शन क्रमांक हे उत्तर तुमचं बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 52 सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन होता आणि खूप इझी क्वेश्चन होता. मग जर बघितला आता इथं x प्लस एक्स म्हणजे किती झालं? 2x इज इक्वल टू आता 53 मायनस हे पॉझिटिव्ह 11 होते, तिकडे गेले तर काय होणार? निगेटिव्ह 11. मग x इज इक्वल टू इथे वाचले किती? 2 आणि हे ओके 4 म्हणजे 42 डिवायडेड बाय 2 म्हणजे x इज इक्वल टू किती असायला पाहिजे? 21. म्हणजे x ची किंमत 21 असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 53 468.325 या संख्येमध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत किती? आता बघा, स्थानिक किंमत म्हणजे काय? तर अंकांची स्थानावरून ठरवली जाणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत.
आणि दर्शनी किंमत म्हणजे अंकांची मूळची किंमत म्हणजे दर्शनी किंमत. आता आपल्याला 5 या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. मग 5 हा अंक कुठे दिसतोय? या दशक स्थानाच्या उजवीकडे दिसतोय. म्हणजे इकडची जी संख्या असेल तिची व्हॅल्यू किती होऊन जाणार? 0.005 ही या 5 अंकाची स्थानिक किंमत असायला पाहिजे. परंतु या पद्धतीत न देता घातांकित रूपात दिलेली आहे. मग घातांकित रूपात लिहित असताना आता पॉइंट आपण उजवीकडे 3 घरं सरकवत आहोत. म्हणजे काय झालेलं असेल? 5 गुणिला 10चा घात उजवीकडे सरकवता म्हणजे घातांक काय झालेला असेल? मायनस. म्हणजे तुमचं उत्तर कोणतं बरोबर राहणार? ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 54. ओके, कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे आणि दशांश पूर्णांकाचा प्रश्न आहे आणि बेरीज विचारली आहे. सिंपल प्रश्न आहे बघा. जर आडव्यामध्ये मांडणी येत नसेल तर उभी मांडणी करा. 0.11 0.013 प्लस 0.0015. जर बघितलं तर 5 4 2 1.0 0.1245 म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर राहणार? ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 55. 50 रुपयाच्या नोटाच्या पुडक्यात अनुक्रमे 4,23,025 ते 4,23,058 पर्यंतचे क्रमांक आहेत. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती? बघा, आता एक पुडका म्हणजे बंडल आहे. त्या बंडल मध्ये असे क्रमांक टाकलेले आहेत आणि त्या क्रमांकाच्या नंबर दिलेले आहेत. पहिला नंबर आणि शेवटचा नंबर. तर आपल्याला विचारलं की त्या बंडलामध्ये एकूण रक्कम किती आहे? मग एकूण बंडलातली रक्कम काढण्यासाठी एकूण नोटा किती आहेत ते काढावं लागेल. म्हणजे एकूण संख्या. ओके, मग एकूण नोटांची संख्या इज इक्वल टू मोठा क्रमांक म्हणजे 4,23,058 मायनस 4,23,025 प्लस काय करावं लागेल? 1. म्हणजे मोठी संख्या मायनस लहान संख्या प्लस 1 म्हणजे एकूण संख्या काढायचं फॉर्म्युला. ओके, 4,23,000 4,23,000 गेट कॅन्सल. 58 मधनं किती वजा करणार? 25 म्हणजे वाचेल किती तुमचं? ते 3 आणि देन त्याच्यानंतर 3. ओके, आणि देन त्याच्यानंतर प्लस 1. आज झाल्या एकूण किती नोटा झाल्या तुमच्या? 34 नोटा झाल्या. आणि नोटाची किंमत, एका नोटेची किंमत किती आहे? 50. म्हणून एकूण नोटांची किंमत किंवा एकूण पुडक्यातील रक्कम 34 नोटा गुणिला एका नोटेची किंमत 50. 0 25 0 आजच्याले 2 5 तरी 15 आणि 2 17 म्हणजे किती? 1,700 रुपये त्या नोट्याच्या बंडलामध्ये असतील. ओके, ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 56. जर 7,722 भागीला 99 इजिकल टू 78 तर 77.22 भागीला 0.099 इजिकल टू किती? आता बघा, सेम संख्या तिथे आणि इथे सुद्धा रिपीट झालेल्या आहेत. मग सेम उत्तर 78च्याच मल्टिपल मध्ये येणार. आता ते किती येणार तर बघू. बघा, 77.22 इज डिवायडेड बाय 0.099. आता जर आपण बघितलं याचा पॉइंट हटवायचा प्रयत्न केला तर इथे 3 आहे, इथे सुद्धा 3 जर लावून टाकलं, शून्य जर वापरला तर ही संख्या किती होऊन जाणार? 77220 डिवायडेड बाय 99. आता जर 0 जर काढून ठेवला तर याचं उत्तर किती होतं? 78. मग इथे वरती 0 लागतंय म्हणजे 10 ने आपण मल्टिप्लाय करत आहोत. म्हणजे जर विचार केला तर याचं उत्तर आपल्याला किती असायला पाहिजे होतं? 78 इंटू 10 म्हणजे काय असायला पाहिजे? 780 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 57. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो. तर ती संख्या कोणती? आता बघा, गुणाकार वाढतो, कमी होतो म्हणजे त्या दोन संख्यांना काय दिलेला आहे? फरक. मग तुम्ही 8 ने गुणलं त्या संख्येला, त्याच्यातून 5 ने गुणलेली संख्या जर वजा केली तर त्यांच्यातला फरक कितीचा यायला पाहिजे? 39चा फरक यायला पाहिजे. मग किती झालं तुमचं? 3x इज इक्वल टू 39. तर 3चा भाग 39 मध्ये 13 तिरी 39 म्हणजे 13 वेळा यायला पाहिजे. म्हणजे ती संख्या म्हणजे किती घेतली आपण? 13 ही संख्या तुमचं उत्तर बरोबर राहील. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न क्रमांक 58. एक दुकान 9.5
ला एम म्हणजे सकाळी 9:30 ला उघडते आणि 10 PM म्हणजे सायंकाळी 10 वाजता बंद होते, तर ते दुकान किती वेळ उघडे असते? आता बघा, सकाळी 9:30 ते सायंकाळी 9:30, मग जो सेम टाइम घेतला म्हणजे एकूण टोटल 12 तासाचा कालावधी झालेला असेल. मग 9:30च्या नंतर अर्धा तास म्हणजे 12 तास कंप्लीट झाले. त्याच्यानंतर अर्धा तास म्हणजे किती तास? मग 12 तास 30 मिनिटे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर तुमचं बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 59. सीमाच्या आईने 2 मीटर 70 सेंटीमीटर कापड कुर्त्यासाठी व 2 मीटर 40 सेंटीमीटर कापड शर्टसाठी आणले, तर तिने एकूण किती कापड खरेदी केले? आता बघा, 2 मीटर 70 सेंटीमीटर कुर्त्यासाठी आणि 2 मीटर 40 सेमी, हे मीटर आहे आणि हे सेंटीमीटर आहे. ऍड जर केला आपण याच्यामध्ये 0, 7 आणि 4 11. आता जर विचार जर केला तर हे 11 आणि देन हे 4 म्हणजे 4 मीटर 110 सेंटीमीटर. बट तुम्हाला माहित आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजे यातून 1 मीटर अधिक कापड तयार इकडे झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ 4 प्लस 1 म्हणजे काय झालेलं असेल? 5 मीटर. 5 मीटर आणि याच्यातून 1 मीटर कापड गेलं म्हणजे वाचले किती तुमचं? 10 सेंटीमीटर. म्हणजे 5 मीटर 10 सेंटीमीटर कापड सीमाच्या आईने आणलेले असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 60. 7 पुस्तकांची किंमत 105 रुपये, तर अशा 15 पुस्तकांची किंमत किती? बघा, 7 पुस्तकांची किंमत 105 रुपये आहे, तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती? तर x इज इक्वल टू 105 गुणिला 15 भागीला 7. तर 7चा भाग 115 मध्ये किती वेळा गेला? 15 वेळा गेला. ओके, तर देन 15 गुणिला 15 म्हणजे 15चा वर्ग किती? 225. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 61. शेळीची किंमत 2000 रुपये व गायीची किंमत 3000 रुपये असेल, तर त्यांच्या किमतीचे अनुक्रमे गुणोत्तर काढा. बघा, शेळीची किंमत जी देऊन आहे आणि गायीची किंमत यांची अनुक्रमे किंमत म्हणजे ज्या क्रमाने दिलेला आहे त्या किमतींचं तुम्हाला काय काढायचं आहे? गुणोत्तर काढायचं आहे. मग याचा अर्थ गुणोत्तर म्हणजे दिलेल्या संख्यांना अतिसंक्षिप्त रूपामध्ये लिहिणं. ओके, तर मग काय असायला पाहिजे? 2 ला 3 त्यांच्या किमतीचं गुणोत्तर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 62. 3 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? तर तुम्हाला सगळ्यात अगोदर 3 ची कसोटी माहिती असणे आवश्यक आहे. मग 3 ची कसोटी काय? तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज ही 3 किंवा 3च्या पटीमध्ये येत असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता तेवढी बेरीज करत बसायची नाही चेक करत असताना. चला इकडे लक्ष द्या कसं करायचं बघा. तर इथं विचार केला 3, ओके, कॅन्सल. 4 आणि 2 6 गेट कॅन्सल. 7 आणि 1 8 म्हणजे 8 ला भाग जाणार नाही. 7 5 12 9 गेट कॅन्सल. 4 2 आणि 2 4 आणि 1 5 जाणार नाही. ओके, देन त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर 3 गेट कॅन्सल. 8 4 12 गेट कॅन्सल. 7 वाचली. 7 ला भाग जाणार नाही. 6 गेट कॅन्सल. 4 आणि 2 6 3 कॅन्सल. 6 कॅन्सल. म्हणजे या संख्येला 101% किती निशेष भाग जाईल? 3 ने निशेष भाग जाईल आणि यांची बेरीज 3च्या पटीत येते. बेरीज किती येते ते करत बसायचं नाही. जर येत असेल 3 येत असेल 6 येत असेल 9 येत असेल तर तुम्ही डायरेक्टली काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 63. श्रीकांतने 85,000 रुपये धसाधसे 7 दराने 2.5 वर्षासाठी बचत बँकेत ठेवले, तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळेल? बघा, सरळ व्याजचा एक पुरेपूर व्हिडिओ टाकलेला आहे. 2 ते 3 मी व्हिडिओज युट्यूबला टाकलेले आहेत. तर त्यामध्ये अशा पद्धतीचे भरपूर सारे प्रश्न घेतलेले आहेत. जर बघितला नसेल व्हिडिओ तर तो व्हिडिओ सुद्धा बघून टाका. म्हणजे अशा प्रश्नांना हेल्पफुल पडेल. मग सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PRT डिवायडेड बाय 100. पी म्हणजे मुद्दल किती आहे तुमचं? 85,000 रुपये. रेट किती आहे तुमचा? 7%. टाइम तुमचा 2.5 वर्ष भागीला काय करणार? 100. 0 0 0 0 गेट कॅन्सल. इथला पॉइंट आणि इथला गेट पॉइंट गेट कॅन्सल. 85 गुणिला 25 125 25 7 175. जर गुणाकार केला आपण
तर 14,875 रुपये हे तुमचं सरळ व्याज मिळेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 64. एका वनराईमध्ये अशोकाची जेवढे झाडी लावली त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक लावली. तेथे दोन्ही प्रकारची एकूण झाडे 200 असतील तर जांभळाची झाडे किती लावली? बघा, अशोकाची झाडे समजा आपण ए पकडली आणि त्यापेक्षा जांभळाची झाडे 60 अधिक झाडे 60 लावलेली आहे. म्हणजे याचा अर्थ अशोकाचे झाडे आणि जांभळाचे झाडे यांच्यातील फरक काय राहणार? 60 चा असेल, अधिक असेल, कमी असेल. मी आताच बोललेलो होतो. मग जांभळाच्या झाडांमधून अशोकाच्या झाडांची संख्या आपण वजा केली तर किती यायला पाहिजे? 60 यायला पाहिजे. व त्या दोन्ही झाडांची संख्या, ओके, दोन्ही जे झाडे आहेत ते नथिंग बट किती आहेत? 200 आहेत. जांभळाची झाडे आणि अशोकाची झाडे हे 200 आहेत. मग जर आपण ऍड केलं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तर 2 टाइम्स ऑफ जांभळाची झाडे इज इक्वल टू हे गेट कॅन्सल म्हणजे किती झालं? 260. तर मग जांभळाची झाडे इज इक्वल टू किती राहणार? 130. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 65. ओके, सिम्प्लिफिकेशनचा आणि बॉडमास आपल्याला नियमाचा वापर करून ते गणित सोडवावं लागेल. मग याच्यामध्ये बॉडमास नियमाचा वापर करून गणित जर सोडवलं तर मग काय करावं लागेल? 180 भागीला 15 पहिले करावं लागेल. मग 15चा भाग 15 150 आणि ते 15 दुने 30 म्हणजे 12 वेळा जातील. आणि मग 12 पंचे 60 म्हणजे 12 गुणिला 5 हे किती झालं? 60. मग जर इक्वेशन लिहिलं आपण तर काय झालं? 12 प्लस 60 मायनस 2. नथिंग बट 12 2 गेले तर वाचले किती तुमचे? 10. 60 आणि 10 म्हणजे किती यायला पाहिजे? 70 याचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 66. 7 किलोग्राम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्राम कांदे किती रुपयांना मिळतील? बघा, सिंपल प्रश्न आहे. 7 किलो कांदे 140 रुपयाला तर 12 किलो कांदे किती रुपयांना मिळतील? तर एक्स इज इक्वल टू 140 गुणिला 12 डिवायडेड बाय 7. तर एक्स इज इक्वल टू 7 दुने 14 आणि 12 दुने 24 म्हणजे 240 रुपयाला मिळतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 67. एक सायकल 2160 रुपयास विकल्याने वसंतरावांना शेकडा 8 रुपये नफा झाला तर सायकलची खरेदी किंमत किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारचे प्रश्न आपण युट्यूबच्या माध्यमातून आपण एक लेक्चर बनवलेला होता, नफा व तोटा. सेम प्रश्न टाकलेले आहे. मी सांगितलेलं होतं की 100% म्हणजे खरेदी किंमत पकडा आणि होणारा नफा जर होत असेल तर ही किंमत 100% जास्त असेल आणि तोटा जर होत असेल तर ती किंमत 100% कमी असेल. मग या ठिकाणी शेकडा 8 नफा होतोय म्हणजे याचा अर्थ 108% म्हणजे 2160 रुपये. तर खरेदी किंमत म्हणजे 100% म्हणजे हाऊ मच? ओके, तर एक्स इज इक्वल टू 2160 इंटू 100 भागीला 108. मग 108 दुने 216. मग 2 वर 3 शून्य नथिंग बट किती? 2000 रुपये त्या सायकलीची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 68. आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 वर्ष आहे. आईच्या वयाच्या दुप्पटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी ही 54 येते. तर त्या दोघांचे वय किती? बघा, मग समजा आईचे वय एक्स मानलं आणि मुलाचे वय वाय मानलं. मग एक्स प्लस वाय इज इक्वल टू वयांची बेरीज 45 वर्ष आहे ना. आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचं वय वजा केलं तर त्यांच्या वयांची बेरीज किंवा वजाबाकी ही किती यायला पाहिजे? 54 यायला पाहिजे. जर आपण दोन इक्वेशन ऍड जर केलं तर काय होतं? वाय वाय गेट कॅन्सल. 2x आणि x म्हणजे किती झालं? 3x इज इक्वल टू 9. तर x इज इक्वल टू किती झालं? 33. म्हणजे आईचं वय किती झालं? 33 वर्ष झालं.
तर मग मुलाचं वय काढायचं आहे, तर मग दोघांच्या वयांची बेरीज 45, म्हणजे y इज इक्वल टू 45 मायनस 33. 45 मायनस 33, तर वाचलं किती तुमचं 2, आणि देन त्याच्यानंतर इकडे 1, म्हणजे किती वर्ष 12 आणि ते 33. ओके, मुलाचं वय किती राहणार 12 वर्ष आणि आईचं वय किती राहणार 33 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 69. 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची सरासरी ही 1 ते 60 पर्यंतच्या अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे फरक विचारलेला आहे. मग सरासरी जर संख्यांच्या लगतच्या संख्यांमधला फरक हा सारखा असेल तर पहिली संख्या आपली शेवटची संख्या भागीला 2, आणि किंवा डायरेक्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे नैसर्गिक संख्यांची सरासरी जेवढ्या संख्या असेल त्याच्यापेक्षा 0.5 ने ही जास्त असते. तर डायरेक्ट या संख्यांची सरासरी 1 ते 100 पर्यंत म्हणजे 50, अर्ध्या संख्या म्हणजे किती होणार 50.5 यांची सरासरी होऊन जाईल, आणि 1 ते 60 म्हणजे 30.5 यांची सुद्धा सरासरी होऊन जाईल, किंवा काढू सुद्धा शकतो आपण. तर विचार केला तर पहिली संख्या आपला शेवटची संख्या भागीला 2 मायनस 1 ते 60 पर्यंत 1 प्लस 60 भागीला 2 यांच्यातला काही फरक जो येणार म्हणजे किती झाला 101 भागीला 2 मायनस 61 भागीला 2. ओके, तर नथिंग बट विचार जर केला तर इथं वाचलं किती तुमचं 0, 10 तून 6 गेले 4, 40 भागीला 2 म्हणजे किती यायला पाहिजे 20 चा फरक असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर तुमचं बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 70. एका बाटलीची क्षमता 300 सेमी घन आहे, तर 36 लिटर द्रवाने भरलेल्या तसराळ्यातून किती बाटल्या भरता येतील, म्हणजे टोटल तुमच्याकडे 36 लिटर एक द्रव्य आहे आणि एका बाटलीची क्षमता 300 घन सेंटीमीटर आहे, तर अशा किती बाटल्या भरतील. मग तुम्हाला माहित असायला पाहिजे युनिट कन्व्हर्शन म्हणजे परिमाणेचा प्रश्न एक्झॅक्ट विचार केला तर, आणि त्यासोबतच तुम्हाला भागाकार सुद्धा वापरलेला आहे. मग 1 लिटर म्हणजे 1000 घन सेंटीमीटर किंवा क्युबिक सेंटीमीटर असं सुद्धा म्हणू शकता. मग जर विचार केला 36 लिटर म्हणजे काय झालेलं असेल 36,000 घन सेंटीमीटर क्यूब घन सेंटीमीटर. मग सो देअरफॉर एका बाटलीची क्षमता एकूण जर बाटल्या आपण काढल्या, एकूण बाटल्या, तर टोटल 36,000 भागीला एका बाटलीची क्षमता 300, 0 गेट कॅन्सल, 3 चा भाग टिळातला 12 आणि 1 शून्य म्हणजे किती 120 बाटल्या लागतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 71. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तुला पाठच असायला पाहिजे. हा जर प्रश्न या रीतीने बिलकुल म्हणजे विदिन द एका सेकंड मध्ये तुझं उत्तर असायला पाहिजे. त्याचं उत्तर काय असायला पाहिजे 50-50, किंवा जर फॉर्म्युला पाठ नसेल तर क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण सांगितलेलं होतं n इंटू n+1 डिवायडेड बाय 2. n म्हणजे किती राहते शेवटची संख्या मोठी संख्या 100 गुणिला 101 भागीला किती करणार 2, 2 चा भाग 100 मध्ये किती वेळा चालला 50. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येतात 5050 हे उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 72. 4096 चे वर्गमूळ किती. आता बघा या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन जर बघितलं व्यवस्थितरित्या 6 येत आहे, म्हणजे एकक स्थानी सगळ्या ठिकाणी 4 दिसत आहे. ओके ठीक आहे. मग हे 4000 म्हणजे नथिंग बट पूर्ण वर्गसंख्येच्या जवळपास. आता जर विचार केला 70, 7 7 49 म्हणजे 4900 पेक्षा मोठी संख्या पाहिजे, म्हणजे याचा होणार नाही. 60 जर विचार केला तर 6 36 3600 जवळपास. ओके दिसत आहे. 8 80 पूर्णपणे वर्गसंख्या जर पकडली तर 8 8 64 6400 पाहिजे होतं, आणि 90 जर पकडलं तर 9 9 81 8100. त्याच्यामुळे डायरेक्ट ऑप्शन थ्रू जर गेलं असतं तर किती असतं ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असतं. तरी परंतु आपल्याला काढायचं आहे तर वर्गमूळ काढत असताना त्या संख्येचे 2 गट पाडा, म्हणजे 4096 या संख्येचे गट पाडत असताना सुरुवात ही उजवीकडून करणार. पहिल्या गटामध्ये 2, नंतरच्या गटातील कितीही अंक असेल तर ती संख्या लिहिणार. मग 40 ही संख्येच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे 36, नंतरची वर्गसंख्या कोणती आहे 49.
दुसरं, एकक स्थानी हा 6 अंक कोणकोणत्या संख्येच्या एकक स्थानी येतो? जर विचार केला 4 आणि 6 म्हणजे 4चा वर्ग कोणत्याही एकक स्थानी घ्या किंवा 6चा घ्या तर एकक स्थानी अंक येणारा 6च असेल. मग 40च्या अगोदरची वर्गसंख्या तिचं पूर्णपणे वर्गमूळ किती येणार? 6. आणि ही 40 ही संख्या कोणत्या संख्येच्या जवळ दिसते? मग 36च्या जवळ दिसते की 49? आता याच्यातला फरक जर बघितला तर फरक कितीचा आहे? 4चा. आणि याच्यातला जर फरक जर बघितला तुम्ही तर कितीचा आहे? 9चा. म्हणजे हा 4चा फरक म्हणजे याच्या जवळ दिसतंय म्हणजे कोणता अंक चूज करावा लागेल? 4. म्हणजे त्याच्यामुळे ऑप्शन कोणतं राहणार? 64 हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 73. मनोजने परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळवले तर त्याने शेकडा किती गुण मिळवले? जर त्याचे उद्दिष्ट शेकडा 90 गुण मिळवण्याचे होते तर त्याला शेकडा किती गुण कमी मिळाले? म्हणजे याचा अर्थ 101% त्याला 90% कमी गुण मिळालेले आहेत. मग मनोजला शेकडा गुण किती मिळालेले आहेत? शेकडा गुण. मग जर विद्यार्थी मित्रांनो बघा 800 गुणांपैकी त्याला किती गुण मिळाले? 640 गुण. गुणीला काय करणार? 100. 0 गेट कॅन्सल. 8 64 म्हणजे 80% त्याला गुण मिळाले. त्याचं उद्दिष्ट काय होतं? 90% गुण घ्यायला पाहिजे. बट त्याला 80% गुण मिळाले. म्हणजे किती टक्के गुण कमी मिळाले? 10% गुण कमी मिळाले. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 74. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 12 सेमी व 14 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता बघा, काटकोन त्रिकोण म्हणजे राईट अँगल ट्रँगल. मग राईट अँगल हा फॉर्म करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या किती आहेत? 12 सेंटीमीटर आणि 14 सेंटीमीटर. सपोज फॉर एक्झाम्पल ट्रँगल ए बी सी तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारलंय. मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग म्हणजे हाफ गुणीला पाया गुणीला उंची. पाया किती दिलेला आहे? 12 आणि उंची किती दिलेली आहे? 14. 2चा भाग 12 मध्ये 6 वेळा आणि 14 छक 84 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे त्या त्रिकोणाचा एरिया जो असेल, क्षेत्रफळ असेल तो 84 सेंटीमीटर स्क्वेअर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 75. 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खणतात तर 32 माणसे तीच विहीर किती दिवसात खणतील? बघा, सिंपल प्रश्न आहे. MDH वाला कन्सेप्ट आहेत. म्हणजे 22 माणसे एक विहीर 16 दिवसात खणतात तर 32 माणसे तीच विहीर ओके म्हणजे काम जे दिलेलं आहे ते किती दिवसात खणतील? ओके, तर D2 इज इक्वल टू 22 गुणीला 16 भागीला काय होणार? 32. तर नथिंग बट 16 दुने 32 आणि 2चा भाग 22 मध्ये किती वेळा गेला? 11 वेळा. म्हणजे किती दिवस लागतील? 11 दिवस लागतील. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की आपण पेपर क्रमांक 52 याचा भाग 1 आणि भाग 2 हा व्हिडिओ बनवत आहोत. तर एक भाग मध्ये आपल्याला अंकगणित या विषयाचे तुम्हाला उत्तरे मिळतील आणि भाग 2 मध्ये बुद्धिमत्ता या विषयातील जे सविस्तर उत्तरे आहेत प्रश्नांची तर ते मिळणार. तर त्यासाठी आपला उडान अकॅडमीचं युट्यूब चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच आपल्या ज्या व्हिडिओला आहे तुम्ही लाईक आणि शेअर करून आपल्याला याच पद्धतीची तुमची मदत कंटिन्यू ठेवाल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद.